कुठे मोदी लाट होती? दिल्लीमध्ये 60 पैकी 3 ही मोदी लाट. बिहारमध्ये लालूचा पक्ष क्रमांक 1, लालू प्रसाद त्यांचा पक्ष नंबर 1, नितीश कुमार मुख्यमंत्री, ही का मोदी लाटेची कृपा? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? जयललिता मुख्यमंत्री झालेल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? केरळात काय मोदी लाटेमुळे हरले? म्हणजे कोणाची लाट? तर आता लाटबीट काही राहिलेली नाहीये. वाट लागताना सुद्धा तुम्हाला लाट दिसत असेल तर ते त्यांची नजर आहे. जसं मुंबईचं पाटणा दिसते तसं वाट लागते आणि तुम्हाला लाट वाटते. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज मी अशा वास्तूमध्ये आहे जी वास्तू गेली 5 दशकं राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू आहे. येस, मी आहे मातोश्रीमध्ये. आणि मातोश्रीमध्ये असणं एकूण सध्या सगळी जी काही राजकीय रणधुमाळी सुरू आहे अशा वेळी मातोश्रीमध्ये असणं याला एक वेगळा अर्थ आहे, वेगळा संदर्भ आहे. आणि अर्थातच माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे, ज्यांची भाषणं ऐकण्यासाठी, ज्यांच्या मुलाखती बघण्यासाठी, वाचण्यासाठी लोक कमालीचे उत्सुक असतात, ज्यांचे अग्रलेख वाचण्यासाठी लोक उत्सुक असतात. आणि उद्धव ठाकरे सध्या तर त्यांच्या प्रत्येक कृतीकडं, प्रत्येक विधानाकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा ती रणधुमाळी सुरू झाली तेव्हा नक्की काय होणार अशी चर्चा होती, अशा प्रकारे लोक बोलत होते. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली, ज्या प्रकारे त्यांची विधानं, त्यांच्या सगळ्या सभा, हे सगळं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मात्र उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उतरलेले आहेत त्याबद्दल एक औत्सुक्य महाराष्ट्राच्या मनात आहे. आणि ज्याप्रमाणे सगळेजण उल्लेख करतात त्याप्रमाणे ही निवडणूक जरी मुंबई महापालिकेची असली तरी एका अर्थानं ही राज्यस्तरावरची निवडणूक आहे. आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे सातत्यानं जे बोलत आहेत त्यामुळे देशाचं राजकारणसुद्धा बदलून टाकण्याची क्षमता असणारी अशी निवडणूक आहे. आणि अशा वेळी या निवडणुकीच्या रणधुमाळीतले सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व असणारे उद्धव ठाकरे आता माझ्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे, खरं म्हणजे तुमचं या कार्यक्रमात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपण यावं अशी माझी आणि खरं तर महाराष्ट्राची इच्छा होती आणि आज तो योग येतो आहे ही फारच चांगली गोष्ट आहे. मला सुरुवात करताना प्रश्न नाही विचारायचा, फक्त एक निरीक्षण नोंदवायचं आहे. कारण पत्रकार म्हणून, संपादक म्हणून आम्ही जे काही लोकांशी बोलत असतो त्यातनं जे निरीक्षण येतं आहे किंवा जे एक परसेप्शन आहे ते पहिल्यांदा नोंदवतो आणि मग आपण सुरुवात करू. निरीक्षण असं आहे, लोक असं म्हणतात की ही ती शिवसेना आहे जी आम्हाला हवी होती आणि गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये ही शिवसेना दिसली नव्हती जी आता आम्हाला दिसते आहे. याच्यावर तुमची प्रतिक्रिया द्या, मग आपण पुढे जाऊ. लोकांनी आधी माझं वर्णन शांत, संयमी, सभ्य तर आहेच मी. आणि त्याच्यामुळे हा शिक्का मारल्यानंतर मग माझी सुद्धा पंचायत होते की मग शांतपणा सोडू का, संयमीपणा सोडू का. असं नाही आहे. मी नक्कीच संयम पाळला. तो संयम पाळला तो गेल्या 25 वर्षाच्या ऋणानुबंधाचा पाळला. 25 वर्ष आमची जी काही युती होती त्या युतीत नुसती युती आमची जागा वाटपाची नव्हती. नक्कीच एक भावबंध आमचे तयार झाले, ऋणानुबंध आमचे तयार झाले, पारिवारिक संबंध आमचे तयार झाले. मग प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे, अटलजी असोत, अडवाणीजी असोत, नितीन गडकरी असोत. ही लोकं नुसती काही घरी येणारी जाणारी अशी लोकं नव्हती. म्हणजे अर्थात अटलजी काही किंवा अडवाणीजी काही येणारी जाणार नाही, पण प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, एक आमचं वेगळं नातं निर्माण झालं होतं त्यांच्याशी. आणि असं नातं ज्या वेळेला भाजपने तोडलं तेव्हा लढण्याची आमची तयारी ही नव्हती हे तर नक्कीच होतं. कारण आम्ही एक आपलं सरकार आता केंद्रात आलेलं आहे, हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आलेलं आहे. ज्याच्यासाठी आपण एवढी वर्ष लढलो तो बदल केंद्रात झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा आता तो होणार. ह्या स्वप्नात असताना सुब्रमण्यम स्वामीजी काल परवाकडे बोलले की अत्यंत निर्घुण मनाने भारतीय जनता पक्षाने तेव्हा ठरवलं की अब बालासाहेब तो नहीं रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता, अब मौका है सेना को खत्म करो. त्या अर्थात त्यांनी मला तर गेल्या महिन्यामध्ये जाहीर सभेत बोलले तेव्हा ते कळलं. पण विधानसभेच्या वेळेला मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी बोलवत ठेवलं. स्वतःची तयारी केली. कित्येक ठिकाणी तर ज्या जागा भाजपकडे होत्या पण तिथली काही चांगली लोकं आमच्याकडे येऊ इच्छित होती त्यांना मी हात जोडून सांगितलं की बाबा ही जागा भाजपकडे आहे, माझ्याकडे आलात आणि युती जर का अजून चालले, युती झाली तर मी तुम्हाला देऊ शकणार नाही. ही लोकं ही त्यांनी घेतली. पण मी मात्र एका माझ्या त्याला काय म्हणायचं, सभ्यपणा म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा, मी ती घेतली नाही. कारण तेवढा मी एक हे पाळला, मर्यादा पाळली.
आता मात्र ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या, त्या निवडणुका आल्या, ठाण्याच्या आल्या, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सगळीकडे ह्यांना वखवकलेल्या नजरेने बघतायत. सगळं काही त्यांना हडपायचं. आणि मग आम्ही काय करायचं, नुसती तुमची धुणीभांडी करायची का? हा जो प्रश्न आहे ना, हा अत्यंत तिढी काढणारा प्रश्न आहे. तुम्हाला जर का पंतप्रधान होताना खात्री नव्हती, तुम्ही आम्हाला सोबत घेतलं, 29 अन्य पक्ष तुमच्या सोबत राहिले, शिवसेना तुमच्या सोबत राहिली, केला ना. मीही मोदींचा प्रचार केला, मी मोदींचा केला प्रचार. पण त्याच्यानंतर तुम्ही एका वाईट मनाने शिवसेनेची युती तोडली, मग तुमचे पंतप्रधान झाले. युती तोडल्यानंतर सुद्धा मी त्यावेळेला विचार केला की हरकत नाही रे, आपल्याला निदान आपण अश्वमेध तरी अडवला. पहिल्या प्रथम मोदींचा उधळलेला अश्वमेध हा शिवरायाच्या महाराष्ट्राने अडवला. नाहीतर एका हाती महाराष्ट्र जिंकण्याचं आणि शिवसेना खतम करण्याचं त्यांचं स्वप्न हे तमाम शिवसैनिकांनी महाराष्ट्राने उधळवलं. मग त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या, कुठे मोदी लाट होती? दिल्लीमध्ये 60 पैकी 3 ही मोदी लाट. बिहारमध्ये लालूचा पक्ष क्रमांक 1, लालू प्रसाद त्यांचा पक्ष नंबर 1, नितीश कुमार मुख्यमंत्री, ही का मोदी लाटीची कृपा? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या काय मोदी लाटीमुळे झाल्या? जयललिता मुख्यमंत्री झालेल्या काय मोदी लाटीमुळे झाल्या? केरळात काय मोदी लाटीमुळे हरले? म्हणजे कोणाची लाट? तर आता लाटबीट काही राहिलेली नाही आहे. वाट लागताना सुद्धा तुम्हाला लाट दिसत असेल तर ते त्यांची नजर आहे. जसं मुंबईचं पाटणा दिसतंय तसं वाट लागते आणि तुम्हाला लाट वाटते. लाज नाही वाटत हेच दुर्दैव आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळेला मग शिवसैनिकांनी मरमर मरायचं, मुंबई वाचवताना शिवसैनिकांनी पुढे जायचं. हा विषय केवळ निवडणुकीचा नाही आहे, हा विषय हा आयुष्याचा आहे, जीवन मरणाचा आहे. ज्या ज्या वेळेला मुंबई असो, ठाणा असो, कुठेही होऊ नये, पण दुर्घटना झाली तर शिवसैनिक जीवाची बाजी लावून पर्वा न करता जीवाची कुटुंबाचा विचार न करता त्याच्यात उडी मारतो. म्हणून मी माझ्या जाहीर सभेत सांगतो की तुम्ही 2 बोर्ड लावा. एका ठिकाणी लावा सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसादाला या, आणि दुसऱ्या बाजूला बोर्ड लावा रक्तदानाचं महाशिबिर, रक्तदानाला या. बघा कोण कुठे जातं. माझा शिवसैनिक जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तो महापूजा सोडेल पण रक्तदानाला जाईल. हे जे आमचं रक्ताचं नातं आहे, हे रक्ताचं नातं हे निवडणुकीमध्ये हा माझा शब्द आहे, तो माझा शब्द आहे नाही आहे. ह्या शब्दाला काही ज्याला किंमत नाही आहे. आत्तापर्यंत जी तुम्ही आश्वासनं दिली, मग ती कल्याण डोंबिवलीकरांना दिली. 6,500 कोटी रुपये देतो, 27 गावं महापालिकेतून वगळतो. त्या शब्दाला ज्याची किंमत नाही आहे तो शब्द तुमचा आहे. आता सांगण्याची पण गरज नाही, तो तुमचा शब्द आहे जो पोकळ आहे. आणि म्हणून हा सगळा अनुभव बघितल्यानंतर मेहनत शिवसैनिकांनी करायची, कामं शिवसैनिकांनी करायची, आणि ती केल्यानंतर आम्ही मात्र हलवायच्या दुकानासारखं आलं की आपली गाजर हलवा, जी गाजरं ते वाटत आहेत, त्या गाजराचा हलवा आम्ही तुम्हाला द्यायचा जागा वाढून. कशाला द्यायच्या जागा वाढून? एक तर आक्रमकपणे तुम्ही आता बोलता आहात, सगळी भूमिका मांडता आहात. नाही, मी तर हसत खेळत बोलतो. तुमच्या आक्रमकपणामध्ये सुद्धा म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुमच्या एका विधानावर मी शो केला होता. तुम्ही आय लव्ह यूच्या अनुषंगाने जे म्हटलं होतात की आय लव्ह यू पहिल्यांदा कोणी म्हणायचं हा प्रश्न आहे, तेव्हा मी एक कार्यक्रम केला होता. ते नाटकातलं होतं. आणि मुद्दाम मी असं म्हणालो की आपल्याकडे नेते हा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे तो फार दुर्मिळ होत चाललाय. अशा वेळी उद्धव ठाकरे एकमेव आहेत. आपण आयुष्यच विसरत चाललेलो आहोत. हे मला खरंच दुर्दैवाची परिस्थिती आहे. केवळ राजकारणी सुद्धा एवढ्या घाणेरड्या पातळीवरती की कारण नसताना दुसऱ्याला आयुष्यातून उठवायचं, कारण नसताना दुसऱ्याला बदनाम करायचं, एखाद्याला बदनाम करायचं मग त्याला पद्मविभूषण द्यायचं. मग का बदनाम केलं त्याला? काहीतरी एक तुम्ही खरं सांगा ना. मोदी कोणते मोदी खरे? शरद पवारांवरती त्यांना भ्रष्ट म्हणणारे मोदी खरे का शरद पवारांना पद्मविभूषण देणारे मोदी खरे? मला सांगा. मग का आयुष्यातनं लोकांना तुम्ही उठवता? मग जर का पवार भ्रष्ट आहेत का नाही त्यांच्यावर खटले भरत? खरं तुम्ही ज्या आयुष्याचा उल्लेख केला आणि मगाशी मी म्हटलं की सेन्स ऑफ ह्युमरचा मुद्दा जो आहे तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या भाषणांमध्ये ते जाणवतं. गाईपेक्षा महागाई महत्त्वाची असेल किंवा आता मगाशी वाट, लाट, लाज हे तुम्ही जे काही सहज बोलता म्हटलात तो सेन्स ऑफ ह्युमर किंवा एक सहजपणे तुम्ही मुद्दा मांडता. खरं म्हणजे आक्रमकपणे मुद्दे मांडणं, लोकांसमोर जाणं हे छान वाटतं, पण त्याची किंमत पण चुकवावी लागते. अशी भीती नाही का वाटली की याची किंमत चुकवावी लागेल? विशेषतः विधानसभेला जेव्हा तुम्ही उभे राहिलात तेव्हा तर तुम्ही अश्वमेध अडवलात असं म्हणालात, तो काळ खरंच कठीण होता. अशावेळी शिवसेनेनं एवढ्या राष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या त्या वादळाला एका अर्थानं तोंड देणं भीती नाही का वाटत? शिवरायाचं नाव घ्यायचं आणि घाबरायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही. आमचे शिवराय आमच्या हृदयात आहेत, आमच्या होर्डिंगवरती नसतात. होर्डिंगवरती शिवराय ज्यांना लावावे लागतात त्यांच्या हृदयामध्ये शिवराय नसतात. आणि शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर हातामध्ये शिवरायाचा भगवा हातात घेतल्यानंतर मग लढायचं नाही तर काय करायचं? हा जो लढाऊपणा आहे
आणि त्या लढाऊपणाबद्दल आता सगळ्या शिवसैनिकांना असं वाटतंय की तो लढाऊपणा शिवसेनेचा पुन्हा एकदा दिसतो आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात, म्हणजे आपण जरा एकूण व्यक्तिमत्व किंवा आयुष्याबद्दल अनायासे बोलतो आहोत आणि तुम्ही बऱ्याच राजकीय मुलाखती देऊन थकलेले आहात, त्यामुळे जरा वेगळं थोडंसं बोलूया. तुम्ही मगाशी म्हटलात की उद्धव ठाकरे हे सभ्य गृहस्थ आहेत. राजकारणामध्ये असं आहे, म्हणजे मधल्या काळात तर त्याचा मी थेट उल्लेख करत नाही, पण असा एक काळ आला होता की स्टेट्समनपेक्षा स्टंट्समन महत्त्वाचा. त्यामुळे स्टंट्स करता येत नाहीत उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरे फार साधे आहेत, पण ही सभ्यता हे आपलं बलस्थान आहे असं वाटतं का? मला माहीत नाही. मला शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलं आहे, मला म्हणाले उद्धव एक लक्षात ठेव, तू जसा आहेस तसा जनतेसमोर जा. मुखवटा लावून कधी जनतेसमोर जाऊ नको. ॲक्सेप्ट मी ऑर रिजेक्ट मी. मला तुम्ही स्वीकारा किंवा नकारा, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी मुखवटा नाही घालणार. जो माझा चेहरा आहे, जो मी आहे तो मी आहे आणि तसाच मी राहणार. कोणाला एखाद्याला माझं मत पटत असेल, पटत नसेल, पण ते माझं मत आहे आणि मी कधी खोटं बोलणार नाही. ही माझी धारणा आहे, माझी वृत्ती आहे. मग जर का तुम्हाला बरं वाटावं, मतं मिळायला पाहिजेत, पुढचं पुढे बघू रे, नाही, अजिबात नाही. कारण मला इथेच राहायचं आहे. मी कधीही माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांशी, माझ्या मुंबईतल्या लोकांशी खोटं बोलू शकणार नाही, कारण मला मुंबईमध्ये हक्काने आणि प्रेमाने राहायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब गेल्यानंतरची ही महापालिकेची पहिली निवडणूक आहे. खरंच तुम्ही बाळासाहेबांना काय काय प्रकारे आठवता, काय प्रकारे मिस करता? मला 23 तारखेला बाळासाहेबांची खूप आठवण येणार आहे, त्यांची कमी जाणवणार आहे की शिवसेना जो दैदिप्यमान विजय मिळवणार आहे, तो विजय शिवसेना प्रमुखांच्या चरणीच मी अर्पण करणार आहे नक्कीच. पण तो विजय बघायला शिवसेना प्रमुख पाहिजे होते. 23 तारखेला तुम्हाला यश मिळेल, विजय मिळेल अशी तुमची खात्री आहे. लोकांना असं वाटतं की एक हाती सत्ता कोणाला मिळणार नाही, पुन्हा युती करावी लागेल आणि मग कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं तेच पुन्हा मुंबईमध्ये होईल. मग प्रत्येक वेळी निवडणुकीच्या पूर्वी हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतात, फार मोठमोठी भाषा होते, आक्रमक चर्चा होते आणि पुन्हा एकत्र येतात. मग हे शेवटी हा जर ही नुराकुस्ती असेल तर ही नुराकुस्ती आत्ता बंद केली पाहिजे शिवसेनेनं आणि भाजपनं, असंही लोक म्हणत असतात. माझ्या 26 जानेवारीच्या भाषणामध्ये मी एक वाक्य बोललेलो आहे की 50 वर्षाच्या आमच्या आयुष्यामध्ये 25 वर्ष आमची युतीमध्ये सडली आणि मी आता माझ्या शिवसेनेची नवीन वाटचाल सुरू करत आहे. आता त्या नवीन वाटचालीचा उल्लेख मी कल्याण डोंबिवलीच्या वेळेला केलेला नव्हता. कल्याण डोंबिवलीच्या वेळेला मी असा एक विचार केला की जे मुख्यमंत्री बोलले होते की कल्याण डोंबिवलीच्या विकासाकरता मी 6,500 कोटी रुपये देईन, एकही पैसा आलेला नाही. 27 गावं वगळीन, अजिबात वगळलं गेलेलं नाही. मी विचार हाच केला होता की त्यावेळेला आमची एकाहाती सत्ता थोडक्यामध्ये चुकली होती. ह्याचं कारण असं की मुख्यमंत्र्यांनी मारलेल्या थापा, त्यांच्या मी पैसे देईन हा जो काही शब्द होता जो त्यांनी पाळला नाही, त्या थापांवरती विश्वास ठेवून जनतेने मतदान केलं. 27 गावातले गावकरी हे संतापलेले होते, त्यांना त्या महापालिकेत यायचं नव्हतं. आजसुद्धा त्यांची ती मागणी आहे. मी त्या गावकऱ्यांना सांगितलं होतं की निवडणूक जाहीर झाली, तुम्ही कृपा करून बहिष्कार टाकू नका, तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला मत द्या, त्याच्यानंतर आपण बसून विचार करू शकतो. जर तुम्हाला वाटलं महापालिकेत राहिलं तरी काय वाईट होणार नाही, आनंदाने राहा. तुम्हाला जर वाटलं की महापालिकेत राहायचं नाहीच, मी तुमच्यासोबत तुमची गावं वेगळी करायला मदत करून देईन. पण मुख्यमंत्र्यांनी जे एक खोटं आश्वासन दिलं 27 गावं वगळण्याचा, त्याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या पट्ट्यामध्ये सगळ्यांनी भरघोस भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि तिथली नगरसेवकांची संख्या आमच्या थोडीशी बरोबरीत आली. आता मुख्यमंत्र्यांची पंचायत अशी झालेली आहे की ती जर का गावं वगळली तर त्यांचा आकडा कमी होईल आणि शिवसेनेच्या हाती एका हाती सत्ता येईल, म्हणून ते गावं वगळत नाही आहेत. ना धड एक पैसा देऊ शकत, ना धड गावं वगळू शकत. आणि हा माझा शब्द आहे, काय उपयोग आहे त्या शब्दाचा? नाही, खरं म्हणजे एक कायम टीका जी होत असते, जी गेली 2 वर्ष तुम्ही ऐकता आहात की मग एवढं सगळं आहे तर तुम्ही सत्तेमधून बाहेर का पडत नाही, राज्यात सत्तेमध्ये, केंद्रात सत्तेमध्ये. मी 25 वर्षानंतर पहिल्या प्रथम हा निर्णय घेतलेला आहे की यापुढे युती नाही. ह्या आधी युती झालेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे की काहीतरी बदल होण्याची एक हे वाटली होती शक्यता, आणि काँग्रेस नको हा एक मोठा समान धागा होता. आता ह्याच्या पुढे ह्या निवडणुका एकदा जिंकू देत, त्याच्यानंतर मग राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेईन. पण सगळ्याची घिसाडघाई करणारा माझा स्वभाव नाही आहे. मगाशी जो तुम्ही मला मी बोललो की शांत आणि संयमी, तर आता जेमतेम 5-7 दिवस राहिले, एवढा संयम ठेवायला काय आणि शांत राहायला काय हरकत नाही. तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केलात. अशी पण एक टीका सुरू आहे की काँग्रेसची आणि शिवसेनेची काहीतरी छुपी युती आहे. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसबद्दल फार कौतुकाचा मला शब्द. युती करायची तर मी उघडपणाने करतो, ती भाजपबरोबर केली होती. मला छुप्या युतीची सवय नाही आणि कशी करतात मला माहिती नाही.
खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना विचारावेत असे बरेच प्रश्न आहेत, असे बरेच मुद्दे आहेत. त्यातला एक भाग असाही आहे की यातल्या बऱ्याच गोष्टी उद्धव ठाकरे वारंवार बोललेले सुद्धा आहेत, त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मुखपत्रामध्ये, सामनामध्ये, त्यांच्या अग्रलेखांमधून, त्यांच्या सविस्तर मुलाखतींमधून ही सगळी भूमिका अनेकदा आलेली आहे. त्यामुळे एक आहे की तेच तेच प्रश्न विचारणं, त्यापेक्षासुद्धा काही वेगळे मुद्दे विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यातून उद्धव ठाकरे एकूण या सगळ्या गोष्टींकडे बघतात कसं, हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण मुंबईचा विकास, मुंबईमध्ये जो काही भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, आक्षेप आहे, त्यांची मुंबईबद्दलची व्हिजन, भाजपबद्दल जे आक्षेप आहेत मुंबईच्या संदर्भातले, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे वारंवार बोलत आहेत. त्याही मुद्द्यांबद्दल बोलणं महत्त्वाचं आहेच. पण एकूण या सगळ्या राजकारणाकडे ते कसं बघतायत? शिवसेना एक नक्कीच आहे की म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि आता आदित्य ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये निश्चितपणे फरक असणार आहे. हार्दिक पटेलसारख्या तरुणासोबत आपण बोललं पाहिजे, त्याच्यासोबत गेलं पाहिजे, असं म्हणताना उद्धव ठाकरे सातत्यानं तरुणाईसोबत गेलं पाहिजे अशी वगैरे भूमिका मांडत असतात. त्यामुळे 3 मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे शिवसेनेचा आगामी काळातला अजेंडा काय असणार आहे, शिवसेना अधिक समकालीन होण्याचा प्रयत्न करणार म्हणजे नक्की काय प्रयत्न करणार आहे, आणि त्याचप्रमाणे हे सगळं होत असताना आत्ता मुंबईच्या अनुषंगानं शिवसेनेची नक्की विजन काय आहे. कारण अनेकदा असं म्हटलं जातं की शिवसेनेला मुंबईबद्दल प्रेम आहे, हे जरी खरं असलं तरीसुद्धा मुंबईच्या बाहेर मात्र म्हणजे राज्यभर, देशभर काय चाललं आहे याच्याकडे शिवसेनेचं फारसं लक्ष नसतं. पण आता मात्र उद्धव ठाकरे राज्याबद्दल बोलत आहेत, देशाबद्दल बोलत आहेत, त्यामुळे त्याही मुद्द्यांबद्दल बोलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा एक भाग आहे. आणि त्याचप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे नव्या काळातलं राजकारण कसं असणार आहे, नव्या काळामध्ये बदल कसे झाले पाहिजेत राजकारणामध्ये, त्याच्या अनुषंगानं त्यांची भूमिका काय आहे. कारण मराठी, हिंदुत्ववाद वगैरे हे मुद्दे महत्त्वाचे होतेच, पण आता नव्या पिढीला आणखी आधुनिकता, विकास याही मुद्द्यांबद्दल काही बोलायचं या पिढीकडे माध्यम आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंशी मला बोलायचं आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. कुठे मोदी लाट होती? दिल्लीमध्ये 60 पैकी 3 ही मोदी लाट. बिहारमध्ये लालूचा पक्ष क्रमांक 1, लालू प्रसाद त्यांचा पक्ष नंबर 1, नितीश कुमार मुख्यमंत्री, ही का मोदी लाटेची कृपा? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? जयललिता मुख्यमंत्री झालेल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? केरळात काय मोदी लाटेमुळे हरले? म्हणजे कोणाची लाट? तर आता लाटबीट काही राहिलेली नाही आहे. वाट लागताना सुद्धा तुम्हाला लाट दिसत असेल तर ते त्यांची नजर आहे. जसं मुंबईचं पाटणा दिसतंय तसं वाट लागते आणि तुम्हाला लाट वाटते. कुठे मोदी लाट होती? दिल्लीमध्ये 60 पैकी 3 ही मोदी लाट. बिहारमध्ये लालूचा पक्ष क्रमांक 1, लालू प्रसाद त्यांचा पक्ष नंबर 1, नितीश कुमार मुख्यमंत्री, ही का मोदी लाटेची कृपा? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? जयललिता मुख्यमंत्री झालेल्या का मोदी लाटेमुळे झाल्या? केरळात काय मोदी लाटेमुळे हरले? म्हणजे कोणाची लाट? तर आता लाटबीट काही राहिलेली नाही आहे. वाट लागताना सुद्धा तुम्हाला लाट दिसत असेल तर ते त्यांची नजर आहे. जसं मुंबईचं पाटणा दिसतंय तसं वाट लागते आणि तुम्हाला लाट वाटते. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे मातोश्रीमध्ये. गेली 5 दशकं जी वास्तू सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे अशा मातोश्रीमध्ये मी आहे आणि माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे. एक आपण असं बघतो आहोत आता की मुंबईच्या अनुषंगानं जे काही मुद्दे आहेत सातत्यानं भाजप विरुद्ध शिवसेना आणि मुंबईच्या विकासाचे प्रश्न याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा खरं म्हणजे शिवसेनेसोबत भाजप ही असल्यामुळे भाजपनं असं काही म्हणण्याचं कारण नाही की याला शिवसेना जबाबदार आहे. पण तरीसुद्धा भाजप असं म्हणत असतं की शिवसेनेनं मुंबईचं वाटोळं केलं. नाही, मुंबईचं पाटणा केलं. हां, मुंबईचं पाटणा केलं. तर मुंबईचं पाटणा केलं याच्याबद्दल काय आहे नक्की? मी वाटच बघत होतो आपल्या प्रश्नाची. कारण हे आता मी सगळ्यांना दाखवतोच आहे. लोकांनी सुद्धा बघून बघून लोक आता पक्के समजून चुकलेत की कोण खोटं बोलतोय, कोण खरं बोलतोय. हे जे काय पुस्तक आहे हे कृपा करून तुम्ही ते दाखवा. इकॉनॉमिक सर्वे 2016-2017 आणि हे दाखवा
अशोक स्तंभ सत्यमेव जयते हा रिपोर्ट केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या एका खात्याने केलेला आहे. हा पूर्ण चालल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शेवटी त्यांनी सारांश मांडलेला आहे. आणि हा सारांश जो आहे त्या सारांशमध्ये हे मी म्हणेन की चार्ट टेबल जे आहे ते दाखवा. झूम होते का तुमचं? विशेषतः हा दाखवा, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. रँकिंग ट्रान्सपरन्सी बरोबर आहे. त्याच्यात मुंबई नंबर 1 आहे. बरोबर. त्याच्या खाली सुद्धा एक आहे चार्ट, त्याच्यात सुद्धा मुंबई नंबर 1 आहे. बरोबर. इकडे आहे त्याच्यामध्ये एका ठिकाणी चेन्नई नंबर 1 आहे. बरोबर. त्याच्या खाली पुणे नंबर 1 आहे. पटना याच्यामध्ये आहे, पण पटना मुंबईच्या खाली आहे. आणि शेवटी ज्या काही महापालिका आहेत, या सर्व महापालिका या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीतल्या ज्या महापालिका आहेत सगळ्या. पण मला अभिमान आहे माझ्या मुंबईचा की केंद्र सरकारने सुद्धा या सगळ्याचा अभ्यास करून अहवालामध्ये जो शब्द पारदर्शक हा इथे माझ्यावरती आरोप करताना वापरला गेला तोच शब्द त्यांनी वापरलेला आहे. पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी. ह्याचा अर्थ काय? हा केंद्र सरकारचा अहवाल आहे. मग मुख्यमंत्री मोदींवरती टीका करतायत का की त्यांचे पंतप्रधान हे बोगस आहेत, त्यांनी बोगस माणसं नेमलेली आहेत, त्यांचा कारभार हा खोटा आहे? हे गंभीर आहे. एखाद्या ज्या राज्याचा पक्षाचा पंतप्रधान आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि तो मुख्यमंत्री स्वतःच्या पंतप्रधानांवरती टीका करतोय की तुम्ही खोटा अहवाल देत आहात. हे फार गंभीर आहे. हे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि एवढी सोन्यासारखी माझी मुंबई आहे. एक गोष्ट मला नक्कीच दुःख झालं की या सगळ्या अहवालामध्ये मुंबईच्या नंतर पटण्याचा सुद्धा उल्लेख आहे, पण माझ्या उपराजधानीचा उल्लेख नाही, नागपूरचा. आता या सत्याला सुद्धा तुम्ही असत्यमेव जयते बोलाल का? पान नंबर 307 वर बघा, तो बघा पाठी गेलं. याच्यामध्ये ज्या सगळ्या फिगर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये एकतर हे रँकिंग आहे, एक तर ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटीचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर पर कॅपिटा आहे आणि हे आलेख तर आहेतच. म्हणजे ही आकडेवारी सारांश आहे. थेट बरोबर हा सारांश आहे. पण मग मुंबईच्या अनुषंगानं जी काही तुमची भावना असते, कारण तुम्ही नेहमी असं नाही, एक मिनिट कृपा करून, मी पटनाला कधी गेलो नाही आणि मी पटनाबद्दल कधी वाईट बोलणार नाही, कारण उगाच कारण नसताना कोणाला वाईट दूषण देणं हे माझं काम नाही. बरोबर. पण समजा धरून चला एक क्षणभर वादा करता, चर्चे करता, पटना अतिशय वाईट आहे असं धरून चला, मग मला तुम्ही कृपा करून सांगा की कोणत्या नजरेने तुम्हाला मुंबई पटण्यासारखी दिसते आणि पटण्यासारखं आहे का तुम्हाला? तर मुंबई माझी, मी अभिमानाने सांगतो की ज्या भूमिपूजनाला, ज्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले होते, मध्यवैतरणा धरण, स्वतःचं हक्काचं धरण बांधणारी मुंबई महापालिका ही कदाचित एकमेव असेल ज्याच्या नामकरणाला शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं. त्या नामकरणाला मुख्यमंत्री आले होते कपडे सांभाळत. बरोबर आहे. मेडिकल कॉलेज राज्यपालांच्या हस्ते त्याचं आम्ही नामकरण केलं. स्वतःचं ट्रॉमा केअर सेंटर आहे मोठं, मॉलिक्युलर लॅब आहे. जवळपास 5 वर्षात 13,000च्या वरती रुग्णांसाठी आम्ही बेडची संख्या वाढवलेली आहे. अत्याधुनिक कार्डियॅक कॅथलॅब दिलेली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटसारखी ऑपरेशन होत आहेत. स्वस्तामध्ये डायलिसिसची सेवा देतो आहे. मुंबईमध्ये जमिनींतर्गत एवढ्या पाईपलाईन्स आहेत वेगवेगळ्या की पिण्याची पाण्याची वेगळी, मलनिसरणाची वेगळी, पर्जन्य जलवाहिनी वेगळी. ह्या सगळ्या जर का एकत्र केल्या तर त्याची लांबी मुंबईपासून लंडनपर्यंत होईल एवढी पाईपलाईन मेंटेन करणारी महापालिका आहे. त्याच्यानंतर जलबोगदे जे केले ते 100 किलोमीटरचे आहेत. रस्त्याची लांबी जवळपास 1950 किलोमीटर आहे. त्यातले काही रस्ते हे PWDचे आहेत, ज्याच्यावरती सुद्धा खड्डे पडतात, त्याचं खापर महापालिकेवर फुटतं. बरोबर आहे. जगातला नव्हे आशियातला सर्वात मोठा जलशुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे तो पटण्यामध्ये नाही, तो माझ्या मुंबईमध्ये आहे. स्वतःच्या महापालिकेतल्या शालेय विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण देणारी मुंबई महापालिका एकमेव महापालिका आहे. दप्तराचं ओझं करण्यासाठी टॅब देणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे. आणि यापुढे जेव्हा आम्ही सत्तेवर येणार तेव्हा 500 फुटात राहणाऱ्या मुंबईकरांचा मालमत्ता कर मी रद्द करणार, हे माझं वचन आहे. जे गणवेशातले शालेय विद्यार्थी असतील त्यांना BSTचा बस सेवा, प्रवास मी फ्री करणार आहे. मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा देणार आहे. कितीतरी गोष्टी मी करणार आहे. असं काहीतरी बोला ना तुम्ही. घोटाळे आणि तुम्हीच प्रशासन नेमता, मी नाही नेमत. महापालिका आयुक्त हा किती जवळचा असतो हे ठाणे महापालिका आयुक्तांनी दाखवलेलं आहे. म्हणजे अशी जवळची माणसं तुम्ही, जो अर्ध्या रात्री तुम्हाला फोन करतो, इतर तुमची कोणाची हिंमत होईल का? तुम्हाला जरी धमकी दिली, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? नाही आहे. अर्ध्या रात्री तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करण्याची हिंमत आहे? नाही आहे.
मग साधारणतः धमकी आल्यानंतर माणूस नजीकच्या पोलीस स्टेशनला जातो, सिनियरला भेटतो, जास्तीत जास्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्ताला फोन करेल. पण जो उठून थेट अर्ध्या रात्री मुख्यमंत्र्यांना फोन करतो, एवढी जवळची माणसं तुम्ही महापालिकेच्या प्रशासनात नेमल्यानंतर मग 2 वर्ष तुम्ही केलं काय? आणि मग एवढं होऊन सुद्धा आमच्याबरोबर युतीसाठी का प्रयत्न केलात? जर का आम्ही एवढे घोटाळे केलेत तर तुम्ही जागा वाढवत होतात, सगळं काही करायला मागत होतं, मग युतीसाठी का प्रयत्न केले? मग आम्ही तुम्हाला 114 जागा दिल्या असत्या तर मुंबईचं लंडन झालं असतं का? मुंबईचं टोकियो झालं असतं का? का मुंबईचं मॉस्को झालं असतं? काय झालं असतं नेमकं मग? तुम्ही आता आयुक्तांचा उल्लेख केला. सध्या मुंबई असेल, ठाणे असेल, सगळीकडे एकूण मुख्यमंत्री स्मार्ट शहरांबद्दल बोलत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की मुख्यमंत्र्यांकडे किंवा या सरकारकडे खरंच अशी एक विजन आहे की जी शहरांना स्मार्ट शहरं करेल, आधुनिक शहरं करेल? अजिबात नाही आहे. खरं म्हणजे ज्या वेळेला लोकसभेला स्मार्ट सिटी हा कन्सेप्ट आला, मी त्याला पाठिंबा दिला. पण माझी अशी कल्पना होती की अगदी मुंबईसारखी जरी नसली तरी महाराष्ट्रातली माझी इतर अनेक जी मोठी गावं, शहरं, अशा प्रकारची जी काही शहरं आहेत ती स्मार्ट सिटीत करतील, म्हणजे ती मुंबईच्या बरोबरीने आणतील. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं पुणे स्मार्ट सिटीमध्ये करणार, मुंबई स्मार्ट, अरे हे स्मार्ट आहेतच. बरं, त्याच्यावरती तुम्ही, म्हणजे मला पुन्हा मुंबईकरांना सांगायचं आहे की दरवर्षी मुंबईतनं किती विविध स्वरूपातला कर केंद्राकडे जातो तुम्हाला कल्पना आहे? दरवर्षी तो वाढत चाललेला आहे. यावर्षी किमान 2 लाख कोटी गेलेला आहे. आणि 2 लाख कोटी रुपये देणाऱ्या मुंबईला तुम्ही बाकीच्या शहरांबरोबर 100 कोटी देणार होतात. मला नको आहे भीक तुमची, माझी मुंबई समर्थ आहे. किंबहुना मी अशी जर का मागणी जी करतोय ती मान्य करा की दरवर्षी जेवढा कर मुंबई केंद्राला देते किमान त्यातला 25% कर मला माझ्या मुंबई महाराष्ट्रासाठी परत द्या. नको तुमचे 100 कोटी, नको मला स्मार्ट शहर. माझं 50,000 कोटी आत्ताच्या 25% आले तर तुमची स्मार्ट सिटीची सुद्धा योजना तुमच्याकडे राबवा. माझ्या महाराष्ट्रातली अनेक शहरं मी स्मार्ट करून दाखवतो. त्याच्यामुळे योजना शून्यता, आज सुद्धा ते जे काही दाखवत आहेत, आता होणार वाहतूक जलद आणि मेट्रो दाखवत आहेत. मेट्रो तुम्ही नाही केली अजून, तुम्ही बटन दाबून गेलात, त्याला स्टे मिळालेला आहे. स्टे मिळालेली मेट्रो विकास जलद कशी जाणार? ज्याला सुरुवात करताना स्टे मिळाला आहे ती पुढे जलद कशी जाणार? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे स्वप्न मोदींचं नाही, काँग्रेसचा प्रकल्प आहे, हे सुरेश प्रभूंनी सांगितले. सुरेश प्रभू आता शिवसेनेत नाही, त्यांना सुद्धा तुम्ही शिवसेनेतून फोडून तुमच्याकडे घेऊन तुम्ही मंत्री केलेत. मुंबईच्या अनुषंगाने जे तुम्ही बोलता आहात, तुम्ही मध्यंतरी असं एक विधान केलं की मुंबईकडून घेणं फक्त मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, मुंबईला देणं माहिती नाही. असं जे कालचं तुमचं विधान आहे, काय कशामुळे? काय देणं कुठे दिले त्यांनी? काहीच दिलेलं नाही आहे. मुंबईचा पूर्व किनारा विकास करणं हे स्वप्न माझं मी विधानसभेच्या वचनामध्ये दिलेलं आहे. रेसकोर्सवरती उद्यान करणं हे माझं स्वप्न आहे. कोस्टल रोड हे शिवसेनेचं वचन आहे. या सगळ्या गोष्टी मुंबईला आम्ही देणार आहोत आणि ज्या दिलेल्या आहेत त्या शिवसेनेने दिलेल्या आहेत, भाजपने नाही दिलेल्या. अगदी रक्तापासून सगळं. मग यांनी थापा किंवा आश्वासनं दिली असतील, पण बाकी काय दिले? मगाशी शरद पवारांचा उल्लेख झाला पद्मविभूषण आणि याच्या निमित्ताने शरद पवारांनी असं भाकीत केलेलं आहे की मध्यावधी निवडणुका येतील, आमची तयारी आहे, नुसतं तयारी नाही, आमची इच्छा आहे. आणि शिवसेनेनं पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा देणार नाही सरकारला. मी काय बोलू? पद्मविभूषण आहेत. आणि जसं मी म्हटलं की आता मोदी त्यांचं बोट धरून राजकारणात आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी बोट किंवा हात आखडता घेतात तसं बोट आखडतं घेतलं पाहिजे पहिलं. मुंबईच्या अनुषंगानं बोलताना एकूण राज्याचं जे राजकारण आहे, असं वाटतं का तुम्हाला की राज्यातली समीकरणं सुद्धा बदलत आहेत, राजकीय समीकरणं बदलत आहेत? मला समीकरणापेक्षा सध्या देशात मीकरण जे चाललेलं आहे ना त्याची तिडीक आहे. म्हणजे अगदी गांधीजींच्या जागी सुद्धा तुम्ही स्वतःचा फोटो छापताय, हे मीकरण चाललेलं आहे. समीकरण नंतर ते देशाला घातक आहे. हे देशाचं मीकरण जे चाललेलं आहे, मी म्हणजेच देश, मी म्हणजेच सगळं काही, आणि गांधीजींना सुद्धा बाजूला करून तुम्ही स्वतःला बसवताय, हे नाही होऊ शकत. पण हे जे समजा मीकरण आहे किंवा व्यक्तिवादी राजकारण बऱ्यापैकी सुरू आहे, त्याला आव्हान देण्यासाठी देशस्तरावर असं काही घडू शकतं का की ज्याच्यामुळे तुम्ही माझी इच्छा आहे, माझी कल्पना आहे की लोकसभेच्या नंतर जेवढ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे सगळीकडे प्रादेशिक पक्ष आलेले आहेत. बरं, मग प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात का, हा एक प्रयत्न करून बघायला हरकत नाही परत. तर तुम्ही असं म्हणता आहात की प्रादेशिक पक्ष जर एकत्र आले तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी पुढाकार घ्याल,
तर काय नक्की नाही, कुठल्या पुढाकार स्वरूपाचं? पुढाकार घेईन अशातलं बघणं माझी इच्छा आहे. बरं, आणखीन कोणी पुढाकार घेत असेल आणि देशाच्या हितासाठी चांगली जर का बांधणी होत असेल तर मी स्वागत करेन. प्रादेशिक पक्षाचाच मुद्दा आता चर्चेला आहे म्हणून इतर राज्यातल्या हां, तर इतर राज्यातले जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत ते जर बघितलं आपण तर तिथल्या प्रादेशिक पक्षांनी पूर्ण राज्य त्यांच्याकडे आलं असं आपण बघतो. शिवसेनेची एवढी लोकप्रियता आहे, शिवसैनिक एवढ्या मोठ्या संख्येनं आहेत, तरीसुद्धा शिवसेनेला असं कधीच शक्य झालं नाही. याची कारणं युती. काय वाटतात? युती हे एकमेव कारण. युती जर तोडली तर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र जर पूर्णपणे 25 वर्षात आम्ही युती केली नसती तर आज 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य असतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री असतं आणि महाराष्ट्र हा खरंच आम्ही कुठच्या कुठे चांगल्या ठिकाणी घेऊन गेलो असतो. कारण माझा महाराष्ट्र हा खूप खूप म्हणजे खूपच चांगला आहे. माझ्या महाराष्ट्रातली जनता ही खूप चांगली आहे आणि सातत्याने तिला खोटं नाटं सांगत 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 फसवत गेलेले आहेत सगळे लोक. एकूण राज्याचं जे काही धोरण आहे किंवा त्या संदर्भामध्ये शिवसेनेची नक्की काय भूमिका असणार आहे की राज्याच्या राजकारणामध्ये आता इथून पुढच्या काळात काय करण्याची भूमिका आहे? आत्ता तर मी पुढच्या निवडणुकीमध्ये युती करायची नाही असं धोरण जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना एकटीच्या ताकदीवरती जिंकणार. बरोबर. मुंबईमध्ये हार्दिक पटेल आले मातोश्रीवर आणि तुमच्या शैलीमध्ये विचारतो की हे 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 शिवसैनिकांना पटेल का हार्दिक पटेल येणं? मोदी आलेले ते पटले का? अडवाणी आले होते ते पटले का? सुषमा स्वराज येऊन गेले पटलं का? राजनाथ सिंग येऊन गेले पटले का? पटलं ना? मग पटेल आला तर का नाही पटत? म्हणजे तुम्हाला भीती वाटते की हा पटेल तुम्हाला गुजरातमध्ये आपटेल म्हणून तुम्ही घाबरलात का? पण असं आहे की शेवटी मराठी माणसांची शिवसेना अशी एक हो शिवसेना आहेच ना. आणि गुजराती हो मग काय झालं? म्हणून म्हटलं मोदी येऊन गेले, हां, बरोबर आहे. राजनाथजी येऊन गेले, सुषमाजी येऊन गेल्या, अरुण जेटली येऊन जातात, सुब्रमण्यम स्वामी येऊन जातात, प्रणव मुखर्जी येऊन गेले. इकडेच त्यांचा फोटो काढलेला आहे. पटेल हार्दिक तर 23 वर्षाचा पोरगा आहे आणि त्याला फक्त शिवसेना प्रमुखांना वंदन करायला इकडे यायचं होतं. ह्याच्यात राजकारण कुठे? पण ही सगळी लोक येऊन गेली, ही तुम्हाला पटली, तर मग हार्दिक का नाही पटत? आणि हार्दिक बरोबर मी कुठे काय लगेच राजकीय युती केलेली आहे? शरद पवार येऊन गेलेत. शरद पवार असं म्हणतायत की मुंबईमध्ये शिवसेना अव्वल असणार आहे, क्रमांक 1 वर असेल. म्हणजे त्यांचा साखर कारखाना असला तरी मी म्हणेन त्यांच्या तोंडात साखर पडू. तुम्ही हार्दिक पटेलांचा उल्लेख केला, हार्दिक पटेलचा, म्हणून पुन्हा विचारतो की हार्दिक पटेल जेव्हा इथे मातोश्रीवर आला आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जे बरीच चर्चा झाली त्यामध्ये एक चर्चा अशी होती की मुळामध्ये शिवसेनेची भूमिका आरक्षणाला अनुकूल नाही. अरे पण एक मिनिट, मी पुन्हा तेच सांगतोय. हार्दिक हा पोरगा तर चांगला आहे. त्याला तुम्ही 23 वर्षाच्या पोराला देशद्रोही ठरवलात. हां म्हणजे नवाज शरीफचा जाऊन केक कापायचा आणि हार्दिक पटेलला तुम्ही देशद्रोही ठरवायचं. हे चूक आहे. तो 23 वर्षाचा पोरगा तो फक्त आणि फक्त इकडे शिवसेना प्रमुखांना त्याने ते जाहीर केलेलं आहे की भगतसिंग आणि शिवसेना प्रमुख हे माझे देव आहेत, त्यांना वंदन करणं हे माझं कर्तव्य आहे. गेले काही दिवस त्याचे निरोप येत होते की मी मातोश्रीत येऊ का? म्हटलं ये. त्याला खरं माझी इच्छा होती 23 जानेवारीला बोलवायची, पण काही कारणास्तव येऊ शकला नाही. म्हटलं तू कधीही ये, काय हरकत नाही. त्याच्याप्रमाणे तो आला. इकडे खुर्चीसमोर त्याने नतमस्तक झाला. आतमध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे, तिकडे नतमस्तक झाला आणि तो गेला. त्याच्या कामाला पण लागला. 23 वर्षांचा तरुण आहे हार्दिक, असा तुम्ही आता उल्लेख केला. एकूण तरुणांच्या अनुषंगानं सध्याचं राजकारण कसं आहे? कारण आपण असं बघतो आहोत की सोशल मीडियावर तरुण दिसत आहेत, पण राजकारणाच्या रिंगणात मात्र तरुणांचं ऐकलंच जात नाही. अशा प्रकारचं पण वातावरण सध्या देशभर आहे. अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे? माझा प्रयत्न तोच आहे की म्हणून जर का मी हार्दिक पटेलचं पुन्हा सांगेन की त्या 23 वर्षाच्या मुलाला तुम्ही त्याचा ऐकून न घेता त्याला देशद्रोही ठरवता, तर तो अपराध कोणाचा आहे? तो जर का चुकत असेल, कोणी हार्दिक हे एक नाव झालं, पण जर का तो एखादा मुलगा चुकत असेल, मुलगी चुकत असेल, तर त्याला समजवणे तुमचं काम नाही का? त्याला एकदा विश्वासात घेणे तुमचं काम नाही का? लगेच त्याच्यावरनं तुम्ही भाषिक वाद किंवा आणखीन काही करायला गेलात तर तुम्ही गुन्हेगार आहात. मग तुम्ही गुन्हेगार आहात. मला असं वाटतं की प्रत्येक घरामधली मुलं आहेत, त्या घरातल्या मुलांना उद्याचे ते नागरिक होणार आहेत, देशाचे राज्यकर्ते होणार आहेत. त्यांना आत्ताच जर का आपण देशद्रोही म्हणालो आणि आत्ताच जर का त्यांना इग्नोर करायला लागलो तर ते चूक आहे. भाजप आणि शिवसेनेचा आधार जो आहे तो हिंदुत्वाचा आधार तर होताच.
आणि शेवटी असं आहे की किमान समविचारी पक्ष एकत्र येतात, त्या न्यायाने हे दोघे एकत्र आले असतील तरीसुद्धा आत्ता भाजपच्या हिंदुत्वाबद्दल किंवा एकूण सगळ्या गोष्टींबद्दल तुमचे नक्की नेमके आक्षेप कुठले आहेत? मोदींच्या गव्हर्नन्सबद्दल, राज्यातल्या गव्हर्नन्सबद्दल नेमके आक्षेप कुठले आहेत? नाही, मी अनेकदा घेतलेले आहेत. समान नागरी कायदा असेल, राम मंदिर तुम्ही किती वेळा बांधणार आहात, कधी बांधणार आहात, समान नागरी कायदा कधी करणार आहात, काश्मीरमध्ये जे तुमचं जे काही हे होतं, एक विधान एक प्रधान आणि मुक्तीशी संधान, हे जे काही हा जो काही खेळ चाललेला आहे हा उभं काढणार आहे आता. आणि पाकिस्तानला धडा तुम्ही खरंच शिकवणार आहात की नाही आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अनेक आहेत. मग भूसंपादन असेल, आत्ताचं डिमॉनिटायझेशन असेल, नोटबंदीमध्ये गरिबांना असं वाटलं होतं की श्रीमंताला शिक्षा होईल, पण कोणीही श्रीमंत रांगेत उभा राहून तडफडून मेलेला दिसत नाही. मेले ते गरीब, मरतायत ते गरीब. लोकांना असं एक वाटलं होतं, जी साधी साधी माणसं आहेत ज्यांचं तळहातावरती पोट आहे, त्यांना असं वाटलं अच्छा हो गया ये शेठ को मेरे साथ खडा किया, पण तो शेठ आलाच नाही कधी उभा राहिला. तडफडतोय तो गरीब. आणि मला जगात असा कोणता तरी एक देश दाखवा की जिथे स्वतःच्या कष्टाचे हक्काचे पैसे बँकेत भरायला तुम्ही जबरदस्तीने लावतात, ते भरताना सुद्धा त्याच्यावरती मर्यादा टाकतात, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, ते काढताना सुद्धा मर्यादा टाकली जाते आणि काढताना सुद्धा तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे संपूर्णपणे हा देश हा काळा बाजारवाल्यांचा, काळा पैशावाल्यांचा आणि चोरांचा आहे का? का तुम्ही माझ्या सर्वसामान्य माणसाला छळतात? का तुम्ही सर्वसामान्य माणसाला पिडतात? हा जो काही आता संताप आहे, हा जो काही राग आहे, तो राग बघितल्यानंतर काय म्हणून मी त्यांची स्तुती करू? मला ज्या वेळेला विचारलं जातं की नोटाबंदीचा उद्धव ठाकरेंना किती फटका पडला, पडलाच ना. कारण जी लोकं मी बघतो आहे ती लोकं तडफडताना तळमळताना बघितल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत नसेल तर मी म्हणेन तुमची 56 इंचांची छाती पोकळ आहे, तिच्यामध्ये हृदयच नाही आहे. माझी छाती किती इंचाची माझं टेलर सांगेल, पण त्या छातीमध्ये माझं हृदय आहे आणि ते हृदय आहे हे मी सिद्ध माझं झालेलं आहे. त्याच्यावरती एंजिओप्लास्टी पण केलेली आहे. त्याच्यामुळे माझी छाती पण आहे आणि हृदय पण आहे. पण तुमच्या छातीत हृदय आहे की नाही ते मला दिसत नाही. कारण लोक तडफडताना सुद्धा तुम्ही फालतू देशप्रेमाच्या गोष्टी करत असाल तर तुम्ही पाषाण हृदय आहात. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि यशस्वी शुभेच्छा नाही, मी आहेत. ठणठणीत आहे. तरी पण एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की महाराष्ट्र अवघा हा कार्यक्रम बघतो आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे, खरं म्हणजे मुंबईची निवडणूक असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या अनुषंगानं तुम्ही नाही, जिल्हा परिषदेच्या पण निवडणुका आहेत आणि माझी भूमिका निवडणुकीसाठी नाही आहे, कृपा करून समजून घ्या. सर्वात आधी संपूर्ण देशात ह्या गेल्या काही वर्षात, आधी 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी मला माहीत नाही, पण निदान 15 वर्षात संपूर्ण देशात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा म्हणून शिवसेनेने आवाज उठवला. त्याच्यानंतर शरद पवार कृषी मंत्री असताना थातूरमातूर कर्जमुक्त माफीचं एक नाटक केलं गेलं. आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताना 10 दिवस आधी माझे खासदार जाऊन अर्थमंत्र्यांना भेटले, अरुण जेटली नव्हते, त्यांच्या राज्यमंत्र्यांना भेटले आणि हीच मागणी केली की सततची नापिकी, दुष्काळ आणि त्याच्यानंतरचा नोटाबंदीचा 13वा महिना, अशा परिस्थितीत तुम्ही देशातल्या तमाम शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. मागणी ऐकली नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपचा जो काही जाहीरनामा आहे तो पण माझ्याकडे आहे. त्याच्यात त्याने म्हटलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि पुढचं कर्ज हे त्यांना बिनव्याजाने देऊ, हे त्याने म्हटलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यात ते दिलेलं बघा. माझं काय म्हणणं आहे की तुमचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येईल नाही येईल, ते येणार नाही हे तर दिसतंच आहे, पण तुम्ही ते येण्याकरता जनतेला का थापा मारताय? आज महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे ना, मग ते सरकार असल्यानंतर तुम्ही हे बघा, किसानों को आर्थिक मदत, सभी लघु एवं सीमांत किसानों का फसली ऋण माफ किया जाएगा, सभी लघु एवं सीमांत किसानों को ब्याज मुक्त फसली ऋण दिया जाएगा. मग हेच काम तुम्ही आत्ता माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी का करत नाही? एकूण शेतकऱ्यांच्या अनुषंगाने या सरकारची भूमिका काय वाटते तुम्हाला? म्हणजे कर्जमाफी हा तर एक मुद्दा आहेच, पण सदाभाऊ खोत आत्ता आहेत. नाही, आला दिवस ढकलायचा हीच एक गोष्ट चाललेली आहे. आज सुद्धा मी पाहिलं कुठे वेळोवेळी मी बघत असतो शेतकरी संतापून कांदा रस्त्यावरती होत आहेत, टोमॅटो रस्त्यावरती होत आहेत, भाजीपाला टाकून देत आहेत. हे त्या सीझनप्रमाणे होतं आहे, त्या सीझनप्रमाणे होतं आहे. पण सरकार म्हणून कधीच शेतकऱ्याच्या मागे उभं राहिलेलं नाही. आणि जर का तुम्ही नोटाबंदी वगैरे काय काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरातली लग्न मोडलेली आहेत, त्यांच्या घरामध्ये उपचारासाठी पैसे नाही आहेत, त्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जसुद्धा काही वेळेला मिळालेलं नाही आहे. मग हे सरकार नेमकं कोणासाठी काम करते?
एकूण ही जी भूमिका आहे म्हणजे आर्थिक धोरण असेल किंवा बाकीची धोरणं जी असतील त्याच्यामध्ये हुकुमशाही पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि सर्वसामान्यांचा विचारच होत नाही असं जर असेल तर मग राजकीय पर्याय कसा उभा राहील? हा अतिशय सोपा जरी प्रश्न वाटला तरी उत्तर सोपं त्याचं असता कामा नये आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावरती जरा एक सर्वांगीण चर्चा आणि विचार व्हायला पाहिजे. मला जे वाटतं तेच आहे की प्रादेशिक पक्ष जसं आपण एक तो शुगर कोटेड शब्द असतो मिनिमम कॉमन प्रोग्राम तसा मॅक्सिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आता एकत्र येण्याची गरज आहे. ते केवळ आणि केवळ देशासाठी. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल एक कायम आक्षेप असा घेतला जातो की शिवसेनेच्या भूमिकेमध्ये सातत्य नसतं म्हणजे अगोदर विरोधी पक्षामध्ये मग सत्तेमध्ये मग काय त्यामुळे उत्स्फूर्तपणे शिवसेना व्यक्त होते पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते असा जो आक्षेप मला नाही वाटत. आता 50 वर्ष झाल्यानंतर शिवसेनेबद्दल आक्षेप घेणारे सुद्धा आता त्यांना समजले शिवसेना कशी आहे. देशाच्या स्तरावर जे समजा तुम्ही म्हणतात की प्रादेशिक पक्षांनी एकत्र आलं पाहिजे पण प्रादेशिक पक्षांना त्यांचा आदर्शवाद असेल त्यांची आयडिओलॉजी असेल असं नाही. त्यामुळे अशावेळी वेगवेगळ्या भूमिकांचे प्रादेशिक पक्ष जर एकत्र आले तर खरंच ते समर्थ सरकार देऊ शकतील का? नाही, मुळामध्ये काय आहे की प्रत्येक प्रदेशाला त्याची अस्मिता आहे आणि ती अस्मिता तिथला प्रादेशिक पक्षच जपू शकतो. आणि म्हणून तुम्ही जर का पाहिलं असाल की गोव्यामध्ये आम्ही निवडणूक लढवताना जी महायुती केली त्याच्यात सर्वाधिक जागा आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला दिल्या, गोवा सुरक्षा मंचाला पण दिल्या आणि मग आम्ही जेमतेम 4 जागा लढलो. त्यातला दुर्दैवाने आमचा एक अर्ज बाद झाला. म्हणजे तिथल्या पक्षांचा सन्मान ठेवून त्यांचा आदर करून मग आता आम्ही सुद्धा शिवसेने भारतीय जनता पक्ष इकडे एकत्र होतोच. भाजपा स्वतंत्र विदर्भवादी आहे, आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी आहोत. आम्ही महाराष्ट्र तुटू देणार नाही. तर असे काही मुद्दे मग तिकडे एकमेकाचे सांभाळून घ्यावे लागतील. शेवटचा प्रश्न या निवडणुकीमध्ये म्हणजे मुंबई आणि जिल्हा परिषद सगळ्याच अर्थांनी शिवसेनेचा बेसिक अजेंडा काय असणार आहे? बेसिक अजेंडा नाही काय अजेंडा वचनबद्धता आणि आमचं तिथल्या नागरिकांचं जे नातं जुळलं गेलेलं आहे आणि त्यातनं साहजिकच आहे विकासाची कामं जी आम्ही करून दाखवलेली आहेत आणि वचनबद्धता म्हटल्यानंतर दिलेली वचनं पाळण्याची ती एक वचनबद्धता. बाळासाहेब ते आदित्य वाया उद्धव हा सगळा जो प्रवास आम्ही बघतो तेव्हा नव्या पिढीची पण भाषा शिवसेना हल्ली बोलू लागलेली आहे की जी प्रामुख्यानं शिवसेनेला कधी यापूर्वी जाणवली नसेल पण आता मात्र ती जाणवते. तुम्ही पण तरुणाईबद्दल बोलता आहात तेव्हा हे जे बदल आहे तर हे जे समकालीन होणं आहे तर शिवसेनेला समकालीन होण्यासाठी आणखी काय करावं लागणार आहे किंवा तुमची काय त्याबद्दलची भूमिका? मला नाही वाटत. आमच्याकडे आजही तरुणांचा ओढा आणि ओघ आहेच. त्याच्यामुळे प्रत्येक पिढीतले तरुण प्रत्येक पिढी ही तरुण असतेच. आणि शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायची की वय सगळ्यांची वाढतात, वयाने लोक वार्धक्याकडे झुकतात, वृद्ध होतात, पण मनाने आणि विचाराने तरुण राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे शिवसेना ही चिरकाल तरुणांची संघटना आहे. पण बदलत्या कालावधीमध्ये धर्म भाषा या स्वरूपाचं राजकारण जरा बदलून आणखी वेगळं अधिष्ठान राजकारणाला बोलू ना मिळवून आपण. द्यावं आता महापालिका निवडणुका झाल्या त्यावरती बोलू. लागेल. येस, धन्यवाद. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र. येस, धन्यवाद. हे होते उद्धव ठाकरे आणि ज्या पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे मांडतायत. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या निमित्तानं ही निवडणूक सुरू झालेली असली तरीसुद्धा एकूण विचार राज्याचा आहे आणि खरं म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये नवे राजकीय पर्याय उभे राहावेत याच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे मनापासून काही मांडणी करतायत, मनापासून भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरेंचे अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत राहा आवाज महाराष्ट्राचा. कुठे मोदी लाट होती? दिल्लीमध्ये 60 पैकी 3 ही मोदी लाट. बिहारमध्ये लालूचा पक्ष क्रमांक 1 लालू प्रसाद त्यांचा पक्ष नंबर 1 नितीश कुमार मुख्यमंत्री ही का मोदी लाटीची कृपा? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या का मोदी लाटीमुळे झाल्या? जयललिता मुख्यमंत्री झालेल्या का मोदी लाटीमुळे झाल्या? केरळात काय मोदी लाटीमुळे हरले? म्हणजे कोणाची लाट? तर आता लाटबीट काही राहिलेली नाही आहे. वाट लागताना सुद्धा तुम्हाला लाट दिसत असेल तर ते त्यांची नजर आहे. जसं मुंबईचं पाटणा दिसतंय तसं वाट लागते आणि तुम्हाला लाट वाटते.